आणि मग मोदी साहेब जर एवढा जीवला तर तुम्ही उपोषणाला बसून मग हडकं मोडून घ्यायला लागले उगाच. पवार साहेबाला सांगा एक फोन फिरावं म्हणा तिकडं, काय जेवण कशाला ताण घ्यायचा उगाच, शेतकऱ्याचं तरी कल्याण होईल. त्यांचं तर चांगलं आहेच ना, तुमच्यावरती तरी कशाला ही उपोषणाची वेळ यायला पाहिजे. आणि माझं एक दुसरंही प्रामाणिक मत आहे, जर सरकार तुम्हाला बोलवत असलं तर तुम्ही चर्चा करून मार्ग काढावा. माझं प्रामाणिक मत सांगितलं मी तुम्हाला. नाही ऐकल्यावर बघू. सध्या जर मी चॅनलला पण बघितलं, ते भरणे मामा म्हणलेत असं करूयात तसं करूयात. मला वाटतं विश्वास ठेवावा एकदा. आम्ही ठेवला होता. आयला तसं नाही रे, तुम्ही हसू नका रे, पोट्टे असे आहेत ना. मग तसा विश्वास नाही रे, एकदा त्यांची पहिली सुरुवात आहे. मग जर म्हणत असले तर एवढे बरं जाऊन द्या ना, काय त्याला. तर भरणे मामा भरणे मामावर विश्वास ठेवा एकदा. आता आणखीन महाजन साहेब येणार आहेत म्हणले, आता एकदा जाऊन द्या, ठेवा विश्वास. काय आमचं बरं चाललं हो, पण सध्या आमच्या आत्ताशिक मागण्या 3 वर्षात मान्य केल्यात, म्हणून मी आत्ताशिक त्यांना बरं म्हणायला लागलो. तरी त्यांना दाखवता आज जोडी तुक्का काय इकडे गेल्यावर. कारण आता सध्या JR काढणं चालू आहे शिक्षणाचे, मराठा आणि कुणबीचं मंत्रालयाचं काढणं चालू आहे. आता चांगलं काम करतात म्हणल्यावर चांगलं म्हणायचे मला सवय नसतं, नंतर लयत असतो मी घोडे. त्यामुळं खरंच सध्या काम करतात, त्याच्यामुळे मी काय सध्या बोला नव्हा त्यांना. परत तुम्ही म्हणता फुटला काय चाललंय सध्या.